टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गण गण गणात बोतेच्या गजरामध्ये श्री संत श्री गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून आज विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली आहे। मराठवाड्यातलं शेवटचं गाव असलेला वडोणा शिवारामध्ये ही श्री संत गजानन महाराजांची पालखी झालेली आहे। आपण जर बघितलं तर या पालखीमध्ये जवळपास 7,500 वारकरी आहे। भगवे पताके असतील, टाळ मृदुंग असतील, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही पालखी आज विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झाली आहे। मराठवाड्यामध्ये आज श्री संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सकाळी ही पालखी जी आहे ती आता हिंगोली जिल्ह्यातलं शेवटचं गाव असलेलं वडोणा शिवारामध्ये दाखल झालेली आहे। पालखीचं जे आहे ते जागोजागी हिंगोलीकरांच्या वतीने मोठ्या श्रद्धेने स्वागत केलं जात आहे। पालखीमध्ये 2 अश्व आहेत, त्याबरोबर एकूण 9 वाहने आहेत आणि 7,500 भाविक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत। अत्यंत शिस्तबद्ध अशी याच श्री संत श्री गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे आणि ही पालखी आज हिंगोलीतल्या शेनगाव शहरामध्ये जे आहे ते मुक्कामी आहे। जवळपास आजपासून 3 दिवस त्या पालखीचा जे आहे ते मराठवाड्यातल्या हिंगोलीमध्ये मुक्काम असणार आहे आणि चौथ्या दिवशी ही पालखी परभणी जिल्ह्याकडे रवाना होणार आहे। एकूणच या पालखीचं दररोजचं अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे आणि आज पालखीचा 11वा दिवस आहे। 11व्या दिवशी आज पालखी इथे या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। जवळपास दररोज 30 किलोमीटर पायी चालत हे पालखी वारकरी जे आहेत ते आज मराठवाड्यातून विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास 56 दिवसाचा हा सर्व पालखीचा प्रवास असल्याचं सांगितलं जात आहे। आपण जर बघितलं तर जय जय रामकृष्ण आहे, जनगण गणात बोलते असा जय घोष करत ही पालखी आज विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेळके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।